वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये चॅप्टर 6 आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर त्याच्यातलं प्रॅक्टिस सेट 6.1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. टोटल जे 12 एक्झाम्पल आहेत तर ते सगळे एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन 1 त्याच्यामध्ये टोटल 12 एक्झाम्पल आहेत. फॅक्टराइज म्हणजे याचे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. तर फॅक्टरायझेशन करत असताना फर्स्ट एक्झाम्पल आहे x² + 9x + 18. फर्स्ट स्टेप एक्झाम्पल ॲज इट इज राईट डाऊन करा. x² + 9x + 18 इज इक्वल टू. आता हे सॉल्व्ह करत असताना इथे x² ला लागून जो नंबर आहे तो तिथे काहीही दिसत नाही. तर किती कन्सिडर करायचं? 1 कन्सिडर करायचं आणि त्याच नंबरने लास्टचा जो नंबर आहे 18 त्याला मल्टिप्लाय करायचं. सो 1 × 18 आन्सर येईल 18. तर या 18चे आपण बघूया कशा प्रकारे फॅक्टर आपल्याला करायचे. त्याच्यासाठी आधी मिडलला कुठला नंबर आहे बघा, याचं स्प्लिटिंग करायचं आपल्याला +9. तर तो मिडलचा नंबर इथे राईट डाऊन करायचा. 1 × 18 18 आणि मिडलचा 9 इथे राईट डाऊन करायचं. आता आपल्याला मी शॉर्ट मध्ये m लिहितो. m मीन्स मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन हे 18 यायला पाहिजे. 18चं साईन काही नाही म्हणजे प्लस आहे. तर मल्टिप्लिकेशन प्लस कधी येतं? पॉझिटिव्ह. दोन्ही पॉझिटिव्ह असतील, पॉझिटिव्ह मल्टिप्लाय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह येतं किंवा निगेटिव्ह मल्टिप्लाय निगेटिव्ह येतं. म्हणजे आपण दोन चॉईस आहेत आपल्याकडे, प्लस और मायनस. तर ह्या 9चं साईन काय आहे बघा, 9चं साईन आहे प्लस. तर आपण दोन्ही नंबर काय कन्सिडर करणार आहे? प्लस, बिकॉज द साईन ऑफ 9 इज प्लस. तर इथे दोन्ही पॉझिटिव्ह घ्यायचे. आता ते घेतल्यानंतर दोन्ही प्लस साईन सेम म्हणजे ऍडिशन. तर आता असे नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन 18 असेल आणि ज्याची ऍडिशन किती येणार आहे? 9 येणार आहे. ओके, मल्टिप्लिकेशन 18 आणि ऍडिशन किती येणार? 9. तर आपण हे घेऊया 6 and 3 किंवा तुम्ही 3 and 6 असे सुद्धा घेतले तरी चालतील. मग ते फॅक्टर इथं करायचे. x², आता ह्या 9x आपल्याला स्प्लिटिंग करायचं आहे. फर्स्ट फॅक्टर आहे +6, त्याला x लावा व्हेरिएबल, +3x +18. म्हणजे 9x आपण कसं राईट डाऊन केलं? 6x + 3x या फॅक्टरने. त्यानंतर आता ग्रुप करा. x² + 6x हा फर्स्ट ग्रुप, हा सेकंड ग्रुप. तर x कॉमन घेऊया कारण दोन्हीकडे x आहे. x कॉमन घेतला. x² म्हणजे टोटल 2x आहेत, त्यातला एक x आपण कॉमन घेतला. मग किती राहणार? x. 6x मधून x कॉमन घेतला, फक्त काय राहणार? 6. आता 3 आणि 18, तर 18 ला 3 ने डिवाइड होतं, त्यामुळे कॉमन घेताना +3. दोन्हीकडे x नाही आहे त्यामुळे आपण इथं काय x कॉमन घेणार नाही, फक्त +3. आता 3x मधला 3 कॉमन घेतला म्हणजे कोण राहणार? फक्त x राहणार. ओके, x. आता 18 मधून किती कॉमन घ्यायचे? 3 कॉमन घ्यायचे. ओके, 18 मधून किती कॉमन घेणार आपण? 3. म्हणजे 3 6 18. कॉमन घेणं म्हणजे काय? नंबर मध्ये लक्षात ठेवा, नंबर ज्यावेळी तुम्ही कॉमन घेता त्यावेळी डिवाइड करायचं. 18 डिवायडेड बाय 3 किती येणार? 6. सो x + 6. आता इथपर्यंत फॅक्टर केल्यानंतर जर का तुमचे हे दोन ब्रॅकेट सेम आले तर तुमच्या स्टेप्स सगळ्या करेक्ट आहेत आतापर्यंतच्या. जर हे दोन ब्रॅकेट डिफरंट आले तर तुमचं आतापर्यंतच्या स्टेप मध्ये काहीतरी रॉंग आलं. सो इथे दोन्ही ब्रॅकेट सेम आले. मग परत x + 6 आपण कॉमन घेऊया. x + 6 कॉमन घेतल्यानंतर राहिलेले कोण आहेत बघा? x आणि +3. तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं? x and +3. सो फायनल आन्सर कसं राईट डाऊन करणार? x² + 9x + 18 इज इक्वल टू. याचे फॅक्टर काय आले? फर्स्ट फॅक्टर इज x + 6 आणि सेकंड फॅक्टर काय येणार? x + 3. ओके, तर हे फॅक्टर काय करायचे? आपण राईट डाऊन करायचे. आता समजा मी इथे फर्स्ट 3x घेतला असता आणि नंतर इकडे 6x, तर ब्रॅकेट पण चेंज झाले असते. म्हणजे पहिला आला असता x + 3, नंतर x + 6. सो ब्रॅकेट इकडे तिकडे त्याच्यात ऍडजस्ट झाले तरी चालतील. ओके, त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. तर हे राईट डाऊन करायचे त्याच्यात. म्हणजे फर्स्टचा आन्सर आपल्याला मिळाला इथे ब्रॅकेटमध्ये. फॅक्टर काय आले? फर्स्ट वन x + 6 आणि x + 3. नाव नेक्स्ट एक्झाम्पल आहे x² - 10x + 9 इज इक्वल टू. आता इथे सुद्धा x² चा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 कन्सिडर करायचा. 1 × 9 करायचे. सो 1 × 9 किती येणार? ऍज इट इज 9 येणार आणि ते आल्यानंतर त्याचे फॅक्टर पाडायचे असे. आता फॅक्टर पाडताना इथे मगासारखं सांगितलं, इथे मिडलचा नंबर काय? मायनस, त्यामुळे इथे -10 घ्या विथ साईन. 10चं साईन काय? मायनस, त्यामुळे इथे -10 राईट डाऊन करायचं. मग अशी सांगितलं तसं 9चं साईन प्लस आहे, तर दोन्ही प्लस असतील किंवा दोन्ही मायनस. मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय येणार? प्लस येणार. प्लस और मायनस प्लस मल्टिप्लिकेशन मध्ये. मग मल्टिप्लिकेशन आपल्याला 9 पाहिजे, मग दोन्ही आपण प्लस पण घेऊ शकतो किंवा मायनस पण. 10चं साईन काय आहे बघा इथे? मागच्या वेळी 9चं साईन प्लस होतं वरती, तसं इथे 10चं साईन काय? मायनस, त्यामुळे दोन्ही फॅक्टर काय येणार? मायनस येणार. परत मायनस म्हणजे साईन सेम ऍडिशन.
तर असे दोन फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला की दोन्ही जर मायनस असतील, ओके, दोन्ही काय असतील, सॉरी दोन्ही मायनस त्यामुळे ऍडिशन, तर असे फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. मल्टिप्लिकेशन आपलं 9 येईल आणि ऍडिशन केल्यावर किती येईल 10. तर समजा आपण फॅक्टर घेतले -1 आणि 9, ओके, किंवा -9 आणि -1. आता इथे चेक करून बघा, 9 1 जा 9, ओके, आन्सर मायनस मायनस काय येणार +9 आणि 1 + 9 किती येणार 10 आणि ग्रेटर नंबरचं साईन किंवा दोघांचं साईन काय मायनस, म्हणजे हे फॅक्टर करेक्ट आहेत. मग ते इथे युज करायचे x2, याचं स्प्लिटिंग करायचं. x2 फर्स्ट फॅक्टर काय आला -1, त्याला x जोडायचं -9x, ओके, -9x आणि शेवटचा नंबर काय +9. आता परत दोन ग्रुप करा मगासारखेच. x2 म्हणजे 2x आहे, त्यातला एक 1x कॉमन घेतला, 1x कॉमन घेतला तर राहिला किती x, ओके, -1x मधला x कॉमन घेतला, फक्त कोण राहिले -1. ना नेक्स्ट इथे विथ साइन 9 आहे, 9 ला 9 ने डिवाइड होतोय ऑब्विसली, तर -9 कॉमन घ्यायचं. -9 कॉमन घेतला तर पूर्ण -9 कॉमन घेतला, फक्त कोण राहणार मग x आणि +9 आहे, ओके, इथं काय +9. तर आता इथे बघा, जर असं हे कळलं पाहिजे तुम्हाला, +9 आणि कॉमन काय घेतलं आपण -9. मी मगाशी सांगितलं होतं कॉमन घेणं म्हणजे डिवाइड करणं. ते डिवाइड केल्यावर काय येणार 9 1 जा 9, ओके, हे आन्सर जरा इकडे, हे फक्त रफली सांगतोय तुम्हाला, बाकी इकडचा पार्ट आणि हा राईट डाऊन करायचं. 9 ला 9 ने डिवाइड केलं तर 1 येणार, 9 1 जा 9 आणि प्लस मायनस आणि प्लस काय होणार मायनस, म्हणजे -1 येणार, ओके, -1. आता इथे जर आपण बघितलं दोन्हीकडे ब्रॅकेट सेम आलाय, म्हणजे आपलं करेक्ट आहे x -1 x -1. सो दोन्हीकडनं आपण कॉमन घेतला x -1, मग कुठले राहिले x -9 राहिला, ओके, x -9. सो फर्स्ट ब्रॅकेट मध्ये x -1 x -9. सो परत आन्सर लिहा x² - 10x + 9 इक्वल टू x -1 आणि x -9, ओके, हे तुमचं फायनल आन्सर असणार. x² - 10x + 9 चे फॅक्टर काय येणार, फर्स्ट फॅक्टर x -1 x -9. जर इथे तुम्ही ऑर्डर चेंज केली असेल तर पहिला x -9 येईल, नंतर x -1, दॅट इज रिक्वायर्ड, ओके. सो हे झालं आपलं सेकंड एक्झाम्पल. आता थर्ड बघूया आपण. थर्ड एक्झाम्पल मध्ये y² + 24y + 144 याचे फॅक्टर पाडायचे. ऍज इट इज एक्झाम्पल राईट डाऊन करूया. y² + 24y + 144 इज इक्वल टू, आता इथे y² चा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 कन्सिडर करायचा. 1 ने या 144 ला मल्टिप्लाय करायचं. सो 144 इंटू 1 किती येणार, ऍज इट इज 144. मग याचे फॅक्टर पाडायचे आपण. आता याचे फॅक्टर पाडले आपण की याच्यामध्ये मिडलचा नंबर बघा काय, मिडलचा नंबर काय +24, ओके. आता इथे पण पॉझिटिव्ह आहे साईन, साईन कसा आहे पॉझिटिव्ह. तर मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह कधी येतं, दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही काय असतील निगेटिव्ह, तरच त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येतं पॉझिटिव्ह. मग आता ते दोन्ही ऑप्शन आहेत प्लस प्लस और मायनस मायनस. मग काय घेणार, इथलं साईन बघा, इथलं साईन काय आहे आपलं पॉझिटिव्ह, सो प्लस प्लस, ओके, हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. ते घेतल्यानंतर आपण दोन्ही पण पॉझिटिव्ह घेतल्यानंतर इथे जर बघितलं +24, दोन्ही हे प्लस असल्यामुळे दोन्ही प्लस घेतलं. साईन सेम म्हणजे काय ऍडिशन, आणि वरती काय घेणार, वरती कंपल्सरी मल्टिप्लिकेशन. फक्त आता याच्यावर ठरवायचं हे दोन्ही प्लस मायनस कशा आहेत, ऍडिशन. सो असे दोन नंबर फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती असणार आहे 144 आणि त्यांचे ऍडिशन किती केल्यावर किती येणार आहे 24. सो आपण असं घेतलं 12 आणि किती येणार 12, ओके. तर ते फॅक्टर आता इथे चेक करून बघा, 12 + 12 24, 12 इंटू 12 144. सो y² प्लस फर्स्ट फॅक्टर किती येणार आहे 12y, याचं स्प्लिटिंग प्लस सेकंड फॅक्टर सुद्धा काय येणार 12y प्लस 144. सो ग्रुप करा याचे. तर याचे ग्रुप केल्यानंतर काय कॉमन काढणार आपण, y कॉमन काढणार. y कॉमन काढल्यानंतर y + 12 काय केलं बघा, y² आहे त्यातला एक y आपण 1y कॉमन घेतला, तर राहिला किती 1, 12y मधला y कॉमन घेतलाय, सो राहिले किती 12. आता इथे परत 12y, तर 144 ला 12 ने डिवाइड होत आहे, त्यामुळे 12 कॉमन घ्यायचा. 12y मधला 12 कॉमन घेतला, राहिलं कोण y. आता इथे बघा 144 मधून किती कॉमन घ्यायचे 12, तर काय करा 144 ला 12 ने डिवाइड करा. तर 12 ने डिवाइड केल्यावर किती येणार 144 ला, तर याला डिवाइड केलं तर 12 1 जा 12, 1 आले 2 राहिले, 2 आणि हा 4 24. तर याचा आन्सर परत 12 येणार.
किंवा आताच आपण 12 into 12 केलं त्याच्यावरून पण लक्षात आलं असेल. सो प्लस 144 ला 12 न कॉमन काढल्यामुळे डिवाइड केलं तर याचा आन्सर किती येणार? 12 येणार. ओके. आता इथे दोन्हीकडे कॉमन ब्रॅकेट आलेला आहे y प्लस 12. तो दोन्हीकडून कॉमन घेऊया y प्लस 12. राहिलेला ब्रॅकेट सुद्धा किती आहे? y प्लस 12. सो फायनल आन्सर कसं राईट डाऊन करणार? y स्क्वेअर प्लस 24y प्लस 144 इज इक्वल टू फर्स्ट फॅक्टर y प्लस 12 आणि सेकंड ब्रॅकेट सुद्धा किती येणार? y प्लस 12. दॅट इज रिक्वायर्ड. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आहे 5y स्क्वेअर. एक्झाम्पल ॲज इट इज राईट डाऊन करूया. 5y स्क्वेअर प्लस 5y मायनस 10. फर्स्ट स्टेप काय? एक्झाम्पल ॲज इट इज राईट डाऊन करायचं. आता इथे y स्क्वेअरचा कोइफिशियंट 5 आहे आणि इथं नंबर किती आहे? मागच्या वेळी काही नव्हतं म्हणून आपण 1 कन्सिडर करत होतो. इथं 5 आहे तर 5 मल्टिप्लाय लास्ट नंबर कुठला आहे? -10. तर किती येणार? -50 येणार. आणि -50 केल्यानंतर त्याचे 2 फॅक्टर घ्यायचे. ओके, 2 फॅक्टर्स. तर ते कसे येणार? -50 करताना मिडलचा नंबर बघा काय आहे? +5. तर मिडलचा नंबर जर प्लस असेल, आता इथे मल्टिप्लिकेशन -50 आहे. मल्टिप्लिकेशन कधी मायनस येतं? मायनस मल्टिप्लाय प्लस और प्लस मल्टिप्लाय मायनस. तर तुम्ही फॅक्टर मायनस मल्टिप्लाय प्लस मायनस येणार. ओके, तर मायनस प्लस घ्या. शक्यतो सॉल्व्ह करताना जर इझी व्हायचं असेल तर मायनस पहिला फॅक्टर घ्या, दुसरा प्लस घ्या. मायनस सेकंड इज प्लस. आता इथे बघा साईन कसे आहेत? डिफरंट आहेत. डिफरंट असेल तर आपण काय करतो? सबट्रॅक्शन. शॉर्ट मध्ये लिहिले मी सबट्रॅक्शन. तर असे 2 नंबर फाइंड आउट करा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 50 आहे आणि सबट्रॅक्शन किती आहे? 5 आहे. तर सपोज आपण इथे घेतलं 10 आणि 5. आता कंपल्सरी तुम्हाला -5 आणि +10 याच्यात तुम्हाला इंटरचेंज करता येणार नाही. -5 का? 10 5 50. एक साईन मायनस असल्यामुळे काय होणार? मायनस. आणि 10 सबट्रॅक्शन करायचं. 10 - 5 किती येणार? 5. आणि ग्रेटर नंबरचं साईन काय येणार? प्लस. त्यामुळे हे फॅक्टर करेक्ट आहे. ओके, तर x² याचं स्प्लिटिंग करूया. फर्स्ट फॅक्टर काय येणार? -5y आणि सेकंड फॅक्टर प्लस 10y मायनस 10. सॉरी y². ओ सॉरी 5y² असं राईट डाऊन करूया. 5y². ओके, हा 5y² आहे. आता हे फर्स्ट 2 आणि सेकंड 2. तर 5y² मधून पहिल्या दोघांच्या मध्ये काय कॉमन घेऊया? 5y कॉमन घेऊया. आता 5 ऑलरेडी कॉमन घेतलाय. y² मधला 1y कॉमन घेतला. इथे जे आहे ते 5y² असं आहे. डबल त्याच्यावर आपण केलं म्हणून तर ते 5y² आहे. करेक्शन करताना त्याच्यावरच गेलो मी ते. तर ते 5y² आहे, कन्सिडर करा. आता 5y² मधनं 5 तर ऑलरेडी कॉमन घेतला. y² मधून 1y कॉमन घेतला तर 1y तिथे राहणार. आणि आता पुढे बघा -5 आहे. -5y मधून कॉमन किती घ्यायचं आहे? बाहेर आहे तो 5y. तर y ला y कॅन्सल होईल. 5 1 जा 5 आणि साईन कुठला आहे त्याचा? मायनस. आन्सर किती येणार त्याचं? -1. लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण सगळंच कॉमन काढतो 5y दोन्ही पण कॉमन काढले तर किती राहतं तिथे? सगळेच काढून घेतल्यामुळे कॉमन 1. तसंच इथे बघा प्लस इथे 10 कॉमन घ्यायचा. 10y मधून 10 कॉमन घेतला, फक्त कोण राहणार? y. आणि पुढे किती आहे इथे? -10. ओके, -10 मधून 10 कॉमन घेतला तर 10 1 जा 10 म्हणजे साईन कुठला येणार? 10 1 जा 10 म्हणजे -1. ओके, 10 1 जा 10 आणि मायनस आणि प्लस मायनस येणार. ओके, सो दोन्हीकडे सेम ब्रॅकेट कुठले आहेत? y -1 अँड y -1. ते ऍज इट इज कॉमन घेतले y -1. तर आता राहिलेले बघा 5y प्लस 10. y -1 दोन्हीकडे कॉमन आहे, तर कॉमन घेतला तो. राहिलेले कुठले आहेत? 5y प्लस 10. आता इथपर्यंत फॅक्टर पाडल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हे कम्प्लीट झालं, पण इथे आपल्याला अजून सुद्धा कॉमन काढता येईल. y -1 फॅक्टर आपण जरा बाजूला घेऊया. 5 आणि 10 तर हे 5च्या टेबलमध्ये. सो 5 कॉमन घेतला तर काय राहणार? y. आणि 10 मधून 5 कॉमन घेतला प्लस 10 मधून परत किती कॉमन घ्यायचं? 5. 5 2 जा 10 म्हणजे किती येणार? 2 येणार. तर त्यातला नंबर जो 5 आहे तो इकडे स्टार्टिंगला लिहायचा. 5 फर्स्ट फॅक्टर आहे आपला y -1 आणि सेकंड फॅक्टर काय येणार? y प्लस 2. तर हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. त्यामुळे इथपर्यंत तुम्हाला वाटेल की फॅक्टर झाले, पण परत यातनं 5 या दोघांच्या मधून कॉमन येतं. त्यामुळे 5y² प्लस 5y मायनस 10 इज इक्वल टू 5y -1 आणि y प्लस 2. ओके, तर हे आपलं काय येणार? फायनल आन्सर येणार. दॅट इज रिक्वायर्ड.
ओके. नाव नेक्स्ट पी स्क्वेअर मायनस 2p मायनस 35. ओके, तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. पी स्क्वेअर मायनस 2p मायनस 35. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पी स्क्वेअर मायनस 2p मायनस 35 मध्ये हे फॅक्टर याच्यामध्ये कॉमन करत असताना इथे काही नाही, म्हणजे परत कोइफिशियंट 1 घ्यायचं, 1 ने कितीला मल्टिप्लाय करायचं, 1 मल्टिप्लाय मायनस 35 विथ साईन घ्यायचं. ओके, मायनस साईन कन्सिडर करायचं त्याचं. 1 इंटू मायनस 35 ऍज इट इज काय येणार, मायनस 35. मग त्याचे फॅक्टर घ्यायचे आपण. तर त्याचे फॅक्टर कसे येणार, मिडलची टर्म काय आहे बघा, -2. तर इथे -2 घ्या. आता मायनस मल्टिप्लिकेशन कधी येते सांगितलं मी मगासारखं, मायनस आणि एक काय असेल, प्लस. तर मल्टिप्लिकेशन -35 पाहिजे, मायनस आणि प्लस, त्यामुळे काय फाइंड आउट करणार आपण, सबट्रॅक्शन. तर असे दोन नंबर फाइंड आउट करा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 35 -35 किंवा 35 आणि सबट्रॅक्शन किती येईल, 2. तर सपोज आपण असं कन्सिडर केलं 7 and 5. ओके, तर 7 and 5. तर 7 and 5 कन्सिडर केल्यावर काय येणार, तर याच्यामध्ये चेक करून बघूया आपण. 7 5 35, मल्टिप्लिकेशन मध्ये एक जरी मायनस असेल तरी मायनस येणार आन्सर, आणि 7 मायनस 5 किती येणार, 2, आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस, म्हणजे आपले फॅक्टर करेक्ट आहे. तर असं करूया, पी स्क्वेअर 1 पी स्क्वेअर ऐवजी फक्त ऍज इट इज पी स्क्वेअरला, दोन्हीचं मिनिंग तेच आहे, 1 पी स्क्वेअर आर जस्ट पी स्क्वेअर. कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 असतोच, त्यामुळे आपण पी स्क्वेअर ऍज इट इज राईट डाऊन करूया. -7p फर्स्ट किती आलाय, -7. सेकंड फॅक्टर किती आलाय, +5p मायनस 35. ओके, नाव ग्रुप करायचं, फर्स्ट 2 अँड सेकंड 2. पी कॉमन घ्या, पी स्क्वेअर मीन्स 2p, त्यातला p कॉमन घेतला तर एक p कॉमन घेतला आपण, 1p. 1p राहिला इथे, p -7. ओके, कारण 7p मधला हा p कॉमन घेतला, फक्त कोण राहिले, -7. परत इथे जो आहे +5, तो +5 कॉमन घेतला तर राहिले कोण, फक्त p. ओके, आता -35. ओके, हा जो नंबर आहे -35, त्याच्यातून किती कॉमन घ्यायचे, +5 कॉमन म्हणजे डिवाइड करायचं. तर 5 7 जा, आणि मायनस आणि प्लस काय येणार, कुठलं साईन येणार, -7. आता इथे बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आले, p -7 p -7. तर ते दोन्ही सेम आले की आपलं करेक्ट आहे इथपर्यंत. तर p -7 p -7 कॉमन काढायचे, राहिले कुठले मग, फक्त दोन्हीकडे p -7 आहे, तो कॉमन घ्या. मग राहिलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये द्यायचं, म्हणजे p +5. जसं की मी सांगितलं, फॅक्टर जर इकडे तिकडे केले तुम्ही तर पहिला p +5 येईल, नंतर p -7. ओके, सो फायनल आन्सर काय, p स्क्वेअर -2p -35 इज इक्वल टू p -7 and p +5. दॅट इज रिक्वायर्ड. ओके, फॅक्टर लिहिताना जर इंटरचेंज झाला तर आन्सर असंही येऊ शकतं, ते पण करेक्ट आहे, p +5 and p -7. ओके, नाव सिक्स्थ एक्झाम्पल, p स्क्वेअर -7p -44. ओके, p स्क्वेअर -7p -44. तर याच्यामध्ये एक्झाम्पल ऍज इट इज राईट डाऊन केलं आपण. 1 आणि लास्ट नंबर किती आहे, -44. सो 1 मल्टिप्लाय -44, आन्सर किती येणार, -44. त्याचे फॅक्टर घ्यायचे आपण. तर -44 चे फॅक्टर, मिडलचा नंबर काय, -7. ओके, तो -7 घेतल्यानंतर आता इथे बघा, मायनस मल्टिप्लिकेशन कधी येतं, एक फॅक्टर म्हणजे एक नंबर त्यातला मायनस असेल, एक प्लस असेल, आणि साईन डिफरंट, मायनस आणि प्लस डिफरंट असल्यामुळे काय घेणार आपण, सबट्रॅक्शन. सो मल्टिप्लिकेशन आपलं किती पाहिजे, 44, आणि इथे फॅक्टर किती, सबट्रॅक्शन किती असलं पाहिजे, तर 7 असलं पाहिजे. तर इथे बघा 11 इंटू 4 घेतला आपण, 11 4 जा 44, आणि एक साईन मायनस आहे त्यामुळे -44. आता 11 - 4 केले तर किती येणार, 7, आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. तर हे फॅक्टर इथे आपले करेक्ट आहे. तर पी स्क्वेअर मायनस याचे दोन फॅक्टर येणार, -11p +4p -44. तर याचे ग्रुप करा असे, फर्स्ट 2 अँड लास्ट 2. पी स्क्वेअर मधून p कॉमन घेतला सिंगल, तर 1p राहणार, स्क्वेअर मधला एक कॉमन घेतला, एक इथे राहणार. पी स्क्वेअर मीन्स 2 मधला 1 कॉमन घेतला, 1 आत मध्ये राहणार. -11p मधून p कॉमन घेतलाय, सो कोण राहणार, -11. नाव नेक्स्ट +4p, तर 4 कॉमन घेतला आपण, 4 जर कॉमन घेतला तर फक्त कोण राहिला, हा p. आता -44, -44 नंबर आहे, त्यातून किती कॉमन घेतला आपण, +4. सॉरी, +4 आपण काय घेतला, कॉमन घेतला. ओके, -44 मधनं +4, तर याचा आन्सर काय येणार, 4 1 4 4 1 4, आणि प्लस मायनस काय येणार, -11. त्यामुळे इथे काय येणार, कारण कॉमन घेणं म्हणजे डिवाइड, तर डिवाइड करायचं त्याला.
तर दोन्हीकडे सेम ब्रॅकेट आलं, p मायनस 11 p मायनस 11, तर तो कॉमन घ्या p मायनस 11 आणि मग राहिलेले कोण p प्लस 4. ओके, सो p स्क्वेअर मायनस 7p minus 44 is equal to first factor is p minus 11 and second factor is p plus 4. तुमचा आन्सर जर p plus 4 आणि p minus 11 जरी आलं तरी ते करेक्ट आहे. ब्रॅकेट काय होतं इथल्यानुसार चेंज होऊ शकतात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल m स्क्वेअर मायनस 23m प्लस 120. तर एक्झाम्पल फर्स्ट ॲज इट इज राईट डाऊन करूया. m स्क्वेअर मायनस 23m प्लस 120. आता याच्यामध्ये एम स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे, तर 1 लास्ट नंबर जो आहे प्लस 120, तर त्याला मल्टिप्लाय केलं तर 120 येणार आणि 120चे फॅक्टर घ्यायचे. 120चे फॅक्टर घेताना मिडलचा नंबर किती आहे मायनस 23. ओके, हा मिडलचा नंबर आहे. मग आता मल्टिप्लिकेशन एकतर आपल्याला काय पाहिजे 120 म्हणजे कसला आहे ते प्लस आहे, तर प्लस कधी येतं दोन्ही प्लस असतील किंवा दोन्ही काय असतील मायनस, तर आन्सर काय येणार आपलं प्लस येणार मल्टिप्लिकेशन. ओके, मग आता हे मल्टिप्लिकेशन प्लस दोन्ही प्लस घ्यायचे का दोन्ही मायनस, तर याचं साईन बघा इथं किती आहे मायनस आहे. ओके, इथे मिडलचं साईन काय मायनस, तर दोन्ही मायनस घ्या. आता दोन्ही साईन मायनस म्हणजे साईन सेम ऍडिशन. तर असे दोन नंबर फाइंड आउट करायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 120 येईल. ओके, मल्टिप्लिकेशन किती येईल 120 आणि ज्यांची ऍडिशन किती येईल 23. तर आपण हे दोन नंबर घेतले 15 आणि 8. ओके, कुठले दोन नंबर घ्यायचे 15 आणि 8. तर बघा 15 8 जा 120 मायनस मायनस प्लस 120 आणि 15 प्लस 8 15 प्लस 8 केले किती येणार 23 आणि दोघांचं साईन काय मायनस, त्यामुळे हे फॅक्टर करेक्ट आहेत. तर असं लिहूया एम स्क्वेअर 1 एम स्क्वेअर ऐवजी फक्त एम स्क्वेअर राईट डाऊन करूया. मायनस त्यातला फर्स्ट फॅक्टर किती आहे मायनस 15m मायनस 8m प्लस 120. ओके, आता दोन्ही कडे कॉमन घ्यायचं. एम स्क्वेअर मधून काय कॉमन घेणार आपण एम कॉमन घेणार. तर एम स्क्वेअर मधून काय कॉमन घेतलं एम, 2 मधला 1 कॉमन घेतला 1 राहणार ब्रॅकेटच्या आतमध्ये. मायनस 15m मधून एम कॉमन घेतला फक्त कोण राहणार 15. आता नेक्स्ट मायनस 8 कॉमन घ्यायचं. कुठला नंबर घ्यायचा मायनस 8 कॉमन घेतला तर कोण राहणार याच्यात एम. आता प्लस 120 हा आपला नंबर आहे, त्यातून आपण किती कॉमन घेतलाय मायनस 8. तो काय करा 120 ला 8 ने डिवाइड करा तर किती येणार 15. ओके, कारण 15 8 चा 120, त्यामुळे 120 ला 8 ने डिवाइड केलं 15 येणार. मायनस आणि प्लस साईन काय येणार मायनस 15. सो इथे किती घेणार आपण मायनस 15. कॉमन मायनस 8 घ्यायचं म्हणजे 120 ला मायनस 8 ने डिवाइड करायचं. ओके, मायनस 8 बाजूला काढला एम राहिला. 120 ला 8 ने डिवाइड केलं मायनस 8 न तर मायनस 15 आलं. जसं की मी आधीच्या एक्झाम्पल पासून सांगतोय की हे जर दोन ब्रॅकेट सेम आले तर आपलं करेक्ट आहे. म्हणजे कुठला एम मायनस 15 आणि सेकंड आहे एम मायनस 8. ओके, हे दोन फॅक्टर आहेत एम मायनस 15 आणि एम मायनस 8. सो देअरफॉर एम स्क्वेअर मायनस 23m प्लस 120 इज इक्वल टू फर्स्ट फॅक्टर काय आला एम मायनस 15 आणि सेकंड फॅक्टर काय आला एम मायनस 8. ओके, तर हे दोन फॅक्टर येणार त्याच्यात एम मायनस 15 एम मायनस 8, किंवा फॅक्टर लिहिताना जर मायनस 8 पहिल्यांदा लिहिला असेल तर आन्सर काय येणार एम मायनस 8 आणि सेकंड फॅक्टर एम मायनस 15, दोन्ही पण करेक्ट आहेत. नाव नेक्स्ट 8-1 एम स्क्वेअर मायनस 25m प्लस 100 याचे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. तर याचे फॅक्टर पाडताना काय करणार आपण इथे फर्स्ट स्टेप एक्झाम्पल ॲज इट इज राईट डाऊन करा. एम स्क्वेअर मायनस 25m प्लस 100. ओके, तर याच्यामध्ये आपण इथे काही नाही म्हणजे कोइफिशियंट 1 त्याला लास्ट फॅक्टर जो आहे 100 त्याने मल्टिप्लाय करायचं. सो 1 इंटू 100 किती येणार ॲज इट इज 100 आणि मग त्याचे दोन फॅक्टर पाडायचे. मग याचे इथला मिडलचा नंबर काय घेणार मायनस 25 इथं घेणार. तर 100चा साईन प्लस आहे. प्लस मल्टिप्लिकेशन कधी येतं दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येतं प्लस येतं. मग दोन्ही प्लस घ्यायचे का मायनस, तर याचं साईन काय येतं 25चं मायनस आहे, तर दोन्ही पण काय घेणार आपण मायनस साईन घेणार. आता ते मायनस साईन घेतल्यानंतर इथे काय येणार एम स्क्वेअर मायनस. ओके, एम स्क्वेअर मायनस यातला आता इथे फॅक्टर आधी हे करूया आपण 25. असे दोन नंबर घ्यायचे साईन सेम आहेत, दोन्ही पण मायनस आहेत म्हणजे ऍडिशन, आणि वरती आपण नेहमी काय फाइंड आउट करतो मल्टिप्लिकेशन. सो असे दोन नंबर फाइंड आउट करा की ज्यांचा ऍडिशन किती येईल 25 आणि मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येणार 100.
तर असं केलं आपण 20 इंटू 5. तर हे चेक करून बघा. 20 इंटू 5 मायनस मायनस प्लस येणार. 25 जा 100 प्लस 100. 20 प्लस 5 किती येणार? 25 आणि दोघांचं साईन काय आहे? मायनस. सो मायनस 25. सो हे फॅक्टर इथं येणार असे. म्हणजे फर्स्ट काय येणार? मायनस 20m मायनस 5m प्लस 100. ओके. तर दोन्हीकडे अंडरलाईन करा. फर्स्ट 2 मधून m कॉमन घेतला. m स्क्वेअर 2 त्यातला m कॉमन घेतला. राहणार किती? फक्त m मायनस 20m मधून काय कॉमन घेतला? m कॉमन घेतला तर किती राहिले? फक्त 20 राहिले. ओके. फर्स्ट 2 मधून m स्क्वेअर मीन्स 2 त्यातला सिंगल कॉमन घेतला 1 राहिला. 20m मधला m कॉमन घेतला 20. आता परत मायनस 5 कॉमन घ्यायचा. तर मायनस 5 कॉमन घेतल्यावर m मायनस 5 जर कॉमन घेतला तर काय राहणार? m प्लस 100 अपॉन मायनस 5. ओके. कारण कॉमन घेणं म्हणजे काय? 100 ला प्लस 100 ला मायनस 5 ने डिवाइड करायचं. प्लस मायनस साईन काय येणार? आधी मायनस लिहा. साईन मायनस येणार. 5 2 जा 10 आणि वरची एक 0 20. म्हणजे तुमचा आन्सर किती येणार इथे? मायनस 20. ओके. कारण मायनस 5 जर कॉमन घेतला तर 100 ला मायनस 5 ने डिवाइड केल्यावर किती येणार? मायनस 20. आता दोन्हीकडे सेम ब्रॅकेट आलेला आहे आपला m मायनस 20. तो कॉमन राईट डाऊन करूया. m मायनस 20 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येणार? m मायनस 5. देअरफॉर m स्क्वेअर मायनस 25m प्लस 100. याचे फॅक्टर काय येणार? m मायनस 20 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येणार? m मायनस 5. ओके. m मायनस 20 आणि m मायनस 5. जर फॅक्टर इकडे केलं तुम्ही इंटरचेंज तर फर्स्ट ब्रॅकेट येईल m मायनस 5. सेकंड ब्रॅकेट m मायनस 20. दॅट इज ऑल्सो करेक्ट. ओके. तर हे आपलं 8-1. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नाव नेक्स्ट एक्झाम्पल 3x स्क्वेअर मायनस 14x प्लस 15. ओके. सो फर्स्ट स्टेप एक्झाम्पल ॲज इट इज राईट डाऊन करूया. 3x स्क्वेअर प्लस 14x प्लस 15. फर्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण? 3 ने कोणाला मल्टिप्लाय करणार? 15 ला. सो 3 इंटू 15 म्हणजे किती येणार? 45. आता त्या 45 चे फॅक्टर काढायचे. मिडलचा नंबर काय आहे बघा? प्लस 14. ओके. प्लस 14. त्याच्यानंतर इथे 45 मल्टिप्लिकेशन किती पाहिजे? प्लस 45. प्लस कधी येतं मल्टिप्लिकेशन? दोन्ही प्लस किंवा दोन्ही काय असतील? मायनस. तरच मल्टिप्लिकेशन काय येणार? प्लस येणार. मग इथलं साईन काय आहे? हे प्लस आहे. तर दोन्ही पण काय घ्यायचे? प्लस घ्यायचे. ओके. दोन्ही पण प्लस घेतल्यानंतर इथे साईन सेम. दोन्ही प्लस प्लस साईन सेम आहे म्हणजे ऍडिशन. तर असे दोन नंबर फाइंड आउट करायचे की ज्यांचा ऍडिशन केल्यावर किती येईल? 14 आणि मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येणार? 45. ओके. सो 9 आणि 5 हे जर नंबर घेतले चेक करून बघा. 9 प्लस 5 किती येणार? 14 आणि 9 5 जा 45 म्हणजे हे फॅक्टर आपल्याला करेक्ट मिळाले. सो 3x स्क्वेअर फर्स्ट फॅक्टर घ्या प्लस 14चं स्प्लिटिंग करायचं 9x. सेकंड फॅक्टर येणार 5x प्लस 15. आता ग्रुप करा. दोन्हीचे पण ग्रुप केलं तर काय येणार? 3x स्क्वेअर मधून 3x कॉमन घेतला. कुठला फॅक्टर कॉमन घेणार? 3x. तर x स्क्वेअर मध्ये 2x असणार आहे. त्यातला 1x कॉमन घेतला 1 राहणार. 9x मध्ये x कॉमन घेतला. ओके. कुठला कॉमन घेतला? x. तर 9 ला 3 ने डिवाइड करा. 3 3 जा 9 आणि हा x इथे कॉमन घेतला प्लस याच्यात 5 कॉमन घ्या. तर 5 कॉमन घेतल्यावर कोण राहणार? फक्त x आणि 15 मधून 5 कॉमन घ्या. सो 15 डिवायडेड बाय 5. सो 5 3 जा 15 ला कितीने डिवाइड करायचं? 5. 5 3 जा. सो x प्लस किती येणार? 3. ओके. x प्लस 3. नाव दोन्हीकडे सेम ब्रॅकेट कुठला आहे? x प्लस 3. तो सेम ब्रॅकेट इकडे कॉमन घ्यायचा x प्लस 3. दोन्हीकडे आहे म्हणून. आणि राहिलेला कोण? 3x प्लस 5. ओके. 3x प्लस 5 हे त्याच्यामध्ये कॉमन येणार 3x प्लस 5 किंवा दोन्हीकडे राहिलेला 3x इथला आणि हा 5 आणि दोन्हीकडनं कॉमन कोण? x प्लस 3. ओके. सो फायनल आन्सर काय येणार? 3x स्क्वेअर प्लस 14x प्लस 15 इज इक्वल टू x प्लस 3 अँड 3x प्लस 5. ओके. दॅट इज रिक्वायर्ड. तर हे आपलं काय येणार? फायनल आन्सर. जर फॅक्टर वेगळे घेतले तुम्ही म्हणजे वेगळे सॉरी जर फॅक्टर आपण 5 आणि 9 घेतले तर इथं पण आन्सर मग हे ब्रॅकेट काय होणार? एकमेकाला इंटरचेंज होणार. ओके. नाव नेक्स्ट एक्झाम्पल 2x स्क्वेअर प्लस x मायनस 45. तर याच्यातला 2 मल्टिप्लाय किती करायचा? मायनस 45.
तर 2 मल्टिप्लाय जर -45 केला तर आन्सर किती येईल त्याचा -90. ओके, 2 मल्टिप्लाय -45 हे जर आन्सर केलं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर फायनल म्हणजे आन्सर काय येणार त्याचं -90 येणार. आता -90 आले तर इथं मिडलचा नंबर बघा, इथे एक्सला लागून कुठलाही नंबर नाहीये. ओके, इथे एक्सला लागून नंबर नाही तर तो किती कन्सिडर करायचा 1. ओके, एक्सचा कोइफिशियंट जर काही नसेल तर तो 1 कन्सिडर करायचा आणि साइन काय आहे त्याचा प्लस आहे. ओके, ना प्लस कन्सिडर केल्यानंतर इथे -90. ओके, साइन काय आहे याचा मायनस. मल्टिप्लिकेशन मायनस कधी येतं एक फॅक्टर मायनस आणि एक काय असेल एक नंबर त्यातला प्लस असेल. साइन डिफरंट असले की आपण काय फाइंड आउट करतो सबट्रॅक्शन. म्हणजे मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे 90 आणि सबट्रॅक्शन केल्यावर किती यायला पाहिजे 1. तर समजा आपण असं घेतलं 10 9 जा असं जर घेतले फॅक्टर 10 9 जा तर -9 आणि +10 असे घेतलेत आपण. तर हे घेतल्यानंतर इथे चेक करून बघा 10 × 9 90 येणार मायनस आणि प्लस साइन काय येणार म्हणजे -90. 10 - 9 1 येणार आणि ग्रेटर नंबरचं साइन प्लस. सो आता इथे 2x². आता इथं मी थोडासा बदल करतो इझी व्हायसाठी. तर 2 ला ह्या 10 न डिवाइड होतं त्यामुळे आपण इथे घेताना काय घेऊया 10 घेऊया. ओके, इझी होण्यासाठी पहिला फॅक्टर शक्यतो आपण 9 घेतो इथला, पण इथं काय करूया 2 ला 10 न डिवाइड होईल त्यामुळे +10x त्याचं साइन काय आहे प्लस. परत दुसरा कोण आहे -9x. फक्त हे इंटरचेंज केले आपण कारण 2 न इझिली डिवाइड होईल आणि 45 9 45च्या टेबलमध्ये आहे त्यामुळे इझी होईल थोडंसं. आता ग्रुप करा फर्स्ट 2 अँड लास्ट 2. सो 2x कॉमन घेतला, x² मीन्स 2, त्यातला 1 कॉमन घेतला 1 राहिला, 2 ऑलरेडी कॉमन काढला. नाव 10x मधून 2x कॉमन काढला. ओके, x ऑलरेडी कॉमन काढला, 10 ला 2 न डिवाइड करा, 2 न डिवाइड केल्यावर किती येणार 5. ओके, आणि हा x ऑलरेडी इथं कॉमन आहे त्यामुळे x सगळे हे नाही. 10 ला किती न डिवाइड करायचं या 2 ने, 2 5 जा 10 त्यामुळे इथं आन्सर किती आला 5. 10 ला 2 न डिवाइड केलं इथं 5 आलं. आता इथे -9 जर कॉमन घेतला तर कोण राहिला पुढचा x आणि आता -45 हा जो नंबर आहे -45 तर त्याच्यामधून आपण काय कॉमन घ्यायचंय -9 कॉमन घ्यायचं. याचा आन्सर बघूया 9 5 जा 45. ओके, 9 5 जा कारण 45 ला 9 ने डिवाइड करायचं तर किती येणार 5 मायनस मायनस काय होणार प्लस. तर x + 5. ओके, सो दोन्हीकडे सेम ब्रॅकेट कुठला आहे x + 5 तर राहिले कुठले 2x - 9. दोन्हीकडे सेम ब्रॅकेट कुठला आहे x + 5 आणि कुठले राहिले मग 2x - 9 त्या ब्रॅकेटमध्ये राहिला. मग आता याच्यात जर आपण बघितलं कॅल्क्युलेशन आता झाले फॅक्टर मिळाले आपल्याला तर फायनल आन्सर लिहूया 2x² + x -45 = x + 5 पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार 2x - 9. ओके, 2x मायनस काय येणार ते 9. तर हे त्याचे फॅक्टर्स असणार आहेत. फायनल आन्सर हे जर घेताना तुम्ही पहिल्यांदा -9 घेतलं तर हा फॅक्टर पहिल्यांदा येईल x + 5 नंतर येईल. ब्रॅकेट मागे पुढे होऊ शकतात तरी पण आन्सर करेक्ट आहे असं समजायचं. नाव नेक्स्ट एक्झाम्पल 20x². एक्झाम्पल राईट डाऊन करूया 20x² -26 अँड +8. ओके, -26 + 8 तर 20 न लास्ट नंबरला मल्टिप्लाय करायचा तर लास्ट नंबर सो 20 × 8 असं जर केलं आपण तर किती येणार 160 येणार आणि 160चे फॅक्टर पाडायचे. तर 160चे फॅक्टर कसे येणार 160 करत असताना इथे काय साइन -26. ओके, -26 असल्यानंतर आता इथे मल्टिप्लिकेशन काय त्याचं साइन प्लस. ओके, सो प्लस मल्टिप्लिकेशन कधी येणार आपलं प्लस मल्टिप्लिकेशन कधी येणार दोन्ही प्लस किंवा दोन्ही काय असतील मायनस. आता 26चं साइन काय आहे मायनस त्यामुळे दोन्ही पण काय घ्यायचे मायनस. तर मायनस मायनस म्हणजे साइन सेम असेल तर ऍडिशन. दोन्हीचे साइन जर सेम असतील तर काय घ्यायचं ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे 160. सो समजा आपण असं घेतलं 16 किंवा 10 × काय घेऊया 16 घेऊया. तर 10 × 16 किती येणार 160. मल्टिप्लिकेशन करा 10 आणि 16 160 मायनस मायनस प्लस आणि 10 + 16 किती येणार 26. दोघांचे साइन काय मायनस आहेत. ओके, सो इथे ते फॅक्टर राईट डाऊन करूया. सो फर्स्ट स्टेप मध्ये ऍज इट इज राईट डाऊन केल्यानंतर 20x² याचे स्प्लिटिंग होणार. फर्स्ट फॅक्टर -10x आणि -16x + 8. आता याच्यामध्ये इथे इक्वल टू लिहा प्रत्येक वेळेला. हे फर्स्ट स्टेप ऍज इट इज राईट डाऊन करा त्यानंतर इक्वल टू साइन घ्या.
तर फर्स्ट 2 घेतले आपण, त्याच्यातून 10 कॉमन घेऊया, कारण 10 आणि 20ला कितीने डिवाइड होतं? 10 ने. त्यामुळे 10 कॉमन घ्या आणि x. आता 20ला 10 ने डिवाइड करा, कारण 20 मधून किती कॉमन घ्यायचे? 10. 10 2 जा 20. ओके, 10 2 जा किती येणार? 20. एक्स स्क्वेअर मीन्स 2 आहेत, त्यातला 1 कॉमन घेतला म्हणजे 1 राहणार. हे 2 का आलं? 20ला कितीने डिवाइड केलं? 10 ने. आणि आता इथे बघा 10 पण कॉमन काढला आणि x पण, दोन्ही पण कॉमन काढले असतील तर काही नाही म्हणजे किती लिहायचं? -1. किंवा इथे असं बघा -10x मधून 10x, तर x ला x गेले, 10 1 जा 1, म्हणजे काय येणार आन्सर? -1 येणार. ओके, तसंच 16 आणि 8, तर काय करायचं? इथलं साईन आहे ते मायनस घ्यायचं इथे आणि 8 कॉमन काढायचं, कारण का 8 आणि 16 8च्या टेबलमध्ये, म्हणजे दोघांना 8 न डिवाइड होईल, तर 8 कॉमन काढायचं. आता 16ला इथे बघा -8 आणि -16, मायनस ऑलरेडी कॉमनच आहे. 8 2 जा 16. ओके, आणि इथं पुढे काय आहे? काय राहिलं? हे एक्स. एक्स काय दोन्हीकडे नाही आहे, आपण कॉमन घेतलेलं नाही, त्यामुळे फक्त -8 घेतलं. 8 2 जा 16, 2 आले आणि हा एक्स. आता इथे बघा मायनस किती आहे ते? सॉरी, +8 आहे आणि कॉमन किती घेतला आपण? -8. 8 1 जा 8, मायनस आणि प्लस काय येणार? साईन कुठला येणार? मायनस. 2x - 1. ओके, हे एवढं केलं तर रफ वर्क आहे. तर हे काय राईट डाऊन करू नका, फक्त एक्सप्लेन करण्यासाठी हे फॅक्टर आणि हे राईट डाऊन करा. तर दोन्हीकडे सेम ब्रॅकेट कुठला आलेला आहे आपला? 2x - 1. दोन्हीकडे आहे 2x - 1. तर तो कॉमन घ्या. परत 10x - 8, 10x मायनस किती आहे? 8. तर 2x - 1 आणि 10x - 8, तर 5 कॉमन घेतला आपण. आता इथे ह्या दोघांमध्ये म्हणतोय मी 5 कॉमन घ्यायचं, इथपर्यंतच थांबायचं नाही, फॅक्टर अजून पडतात. तर 10 आणि 8 2च्या टेबलमध्ये, त्यामुळे काय कॉमन घ्यायचं? जस्ट ही स्टेप रफ करतो मी. यानंतर बघा 2x - 1 ॲज इट इज. 10 आणि जो 8 आहे ते कुणाच्या टेबलमध्ये? 10 आणि 8 2च्या, त्यामुळे 2 कॉमन घेतलं. 2 कॉमन घेतल्यानंतर 10ला 2 ने डिवाइड करा. 10ला कितीने डिवाइड करा? 2. 2 5 जा. ओके, सो त्यामुळे इथे किती येणार? 5 येणार. आणि हा किती आहे? एक्स. काय कॉमन घेतोय आपण? 2, त्यामुळे ह्या दोघांना 2 ने डिवाइड करायचं. 2 5 जा 1, पुढचा एक्स आहे तो जोडायचा. 8ला 2 ने डिवाइड केलं, 8ला 2 ने डिवाइड केल्यावर किती येणार? 2 4 जा 8, त्यामुळे तिथे किती येणार? 4 येणार. आता देअरफॉर हे फॅक्टर कसे राईट डाऊन करायचे? 20x² - 26x असं दिलंय आपल्याला. 26x +8 चे फॅक्टर काय आले? नंबर पहिल्यांदा आहे 2, तो पहिल्यांदा लिहायचा, नंतर ब्रॅकेट घ्या 2x - 1 आणि लास्टचा ब्रॅकेट किती आहे? 5x - 4. आता हे दोन ब्रॅकेट मागे पुढे असू शकतात. पहिला फॅक्टर कोण येणार? 2. त्याच्यानंतरचा फॅक्टर कुठला येणार? 2x - 1 आणि 5x - 4. हे दोन ब्रॅकेट मागच्या आन्सर मध्ये मागे पुढे असू शकतात. तर ते काय ब्रॅकेट मागे पुढे झाले म्हणून काही रॉंग येणार नाही, हे करेक्टच आहे तसं. नाउ लास्ट एक्झाम्पल, 44x². फर्स्ट स्टेप ॲज इट इज राईट डाऊन करूया. 44x - x -3. तर 44 ला कितीने डिवाइड मल्टिप्लाय करायचं? 44 मल्टिप्लाय -3. तर 44 मल्टिप्लाय -3, 4 3 जा 12, कॅरी 1, 3 4 जा 12 + 1 13, म्हणजे किती आले? 132. आणि एक साईन मायनस असल्यामुळे काय आलं? -132. ओके, तर आता -132 चे काय करायचे? फॅक्टर फाइंड आउट करायचे. मायनस आहे त्याचं साईन, -132. त्यासाठी मिडलचा नंबर बघा, इथे एक्स साईन मायनस आहे त्याचं, एक्सला लागून काही नंबर नसेल तर काय कन्सिडर करणार? त्याला 1 कन्सिडर करणार आपण. त्यामुळे इथे किती घ्यायचा? -1. त्यामुळे इथं किती घेणार? -1, कारण एक्सचा कोइफिशियंट काही नाहीये, साईन मायनस आहे, पण तिथे काही नाही म्हणजे 1 घ्यायचं, म्हणजे इथला फॅक्टर कोण येणार? मायनस. आता मल्टिप्लिकेशन मायनस कधी येतं? एक फॅक्टर मायनस आणि एक काय असेल? प्लस असेल. ओके, आता हे केल्यानंतर याच्यामध्ये समजा असं केलं आपण, जर नंबर घेतले, इथे 12 घेतला, -12, आणि इथे जर 11 घेतला. ओके, -12 हा 12 आहे क्लिअर दिसण्यासाठी, -12 आणि +11, तर 12 मल्टिप्लाय 11 करा. 12 मल्टिप्लाय 11 केल्यावर किती येणार? 132 येणार. आणि 12 - 11 किती येणार? 1, आणि ग्रेटर नंबरचा साईन मायनस. मग आता हे करत असताना फर्स्ट स्टेप 44x². ओके, 44x². आता -12 आणि +11 आहे, तर 44 ला 12 पेक्षा बरं काय पडेल? 11. तर पहिला फॅक्टर कुठला घ्या? +11x. ओके,
तुम्ही पहिल्यांदा 12 पण घेऊ शकता, पण एक्झाम्पल थोडं इझी होण्यासाठी किंवा 44 ला 11 ना डिवाइड इझिली होते, त्यामुळे पहिला फॅक्टर कोण घ्या +11 आणि दुसरा फॅक्टर किती घेणार -12x आणि मग राहिलेला किती -3. सो फर्स्ट टू फॅक्टर घ्या कॉमन. सो फर्स्ट टू फॅक्टर कॉमन घेतल्यावर 44x² + 11x. याच्यामधनं 11 कारण 44 ला सुद्धा 11 ने डिवाइड होते, त्यामुळे काय कॉमन घेणार 11 कॉमन घेणार आणि दोन्हीकडनं x कॉमन घेणार. ओके, तर काय कॉमन घेतलं आपण 11x. आता 44 ला 11 ने डिवाइड करा, तर 11 4 जा किती येणार 44. ओके, 4 जा म्हणजे 4 आले इथं. देन दोन्हीकडे x कॉमन घेतला, x² मधला x कॉमन घेतला. 4 का आलं इथं 44 ला कितीने डिवाइड केलं 11 4 जा 44, त्यामुळे 4 आलं. x² म्हणजे 2 आहे, त्यातला 1 कॉमन घेतला 1 राहिला. आता इथे बघा 11x आहे आणि कॉमन पण किती घेतलंय 11. इथलं साईन काय प्लस, ते प्लस लिहा. मी मागच्या वेळी सांगितलं होतं 11x मधून 11x कॉमन घेतला, तर x ला x गेला 11 1 जा 11 म्हणजे किती येणार 1 आणि इथलं साईन काय प्लस 4x + 1. आता 12 आणि 3 तर याला कितीनं डिवाइड होतं 3 न, दोघांचं पण साईन मायनस आहे, तर -3 कॉमन घ्या. -3 काय घेतला आपण कारण 3 आणि 12 ला किंवा 3 1 जा 3 येईल आणि 12 ला 3 ने डिवाइड केल्यावर 4 येईल, त्यामुळे दोन्हीमधून कॉमन काय घ्यायचा 3 घ्यायचा -3. आता -12 मधून -3 कॉमन घेतला. ओके, -12 मधून -3 काय केला कॉमन घेतला, मायनस मायनस काय येणार प्लस आणि 3 4 जा 12. ओके, 3 4 जा 12 मायनस मायनस प्लस म्हणजे काय येणार पहिला +4x 4 आणि त्याला जोडून काय आहे पुढे x काय कॉमन घेतलेलं नाही आहे दुसऱ्या याच्यामध्ये आपण, त्यामुळे हा x 4x आला. आता परत -3 आहे, -3 ला कितीने डिवाइड करायचं -3. 3 1 जा 3 मायनस मायनस काय होणार प्लस, म्हणजे 3 ला 3 ने डिवाइड करायचं आणि मायनस मायनस काय होणार इथं सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही मायनस मायनस काय येणार प्लस, म्हणजे 4x + 1. आता हे जर का हे दोन ब्रॅकेट आपले सेम आले तर आपलं करेक्ट आहे. तर फर्स्ट ब्रॅकेट तो लिहूया 4x + 1 हा फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये कारण दोन्हीकडे कॉमन आहेत 4x + 1 तो घ्यायचा आणि मग इकडे काय राहिलं 11x - 3. ओके, 11x - 3. सो लास्ट फॅक्टर काय येणार 44x² - x - 3 इज इक्वल टू 4x + 1 11x - 3. ओके, दॅट इज रिक्वायर्ड. सो टोटल 12 एक्झाम्पल आहेत, ते 12च्या 12 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल, पण सगळे सोल्युशन तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. कमेंट सेक्शन मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.